नमस्कार मित्रांनो, मी सुनील रमेश चकोर, राहणार हातगाव, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. माझा मोबाईल नंबर 9096118394. मी शून्य मशागत तंत्रानुसार खंडागळे सरांनी जसं मार्गदर्शन केलं त्यानुसार शेती करायचा प्रयत्न चालू आहे. हे बेड मागच्या वर्षी पाडले होते, याच्यावर मी कपाशीची लागण केली होती. 4.25 ते 4 फुटाचे बेड आहे. हे कपाशीचे खोड आहे, पूर्ण आतून कुजलेत. हे बघा कपाशी, आणि आतमध्ये एकदम खोल तयार झाले आता पूर्ण लाईनमध्ये. आणि कपाशी काढल्यानंतर याच्यामध्ये मकाची लागण केली होती टोकन यंत्राने. तुम्हाला मकाचे खोड दिसू शकता. मकाचे खोड आहे, मकाचे दस आहे. चल, त्याच्यामध्ये मका काढल्यानंतर मी थोडी भर दिली बेडला. कपाशीमध्ये पण ऊत वगैरे, मोगडा वगैरे काहीच नाही हाकलला. सर्व राऊंडअप वगैरे तणनाशकचा योग्य पद्धतीने जसं खंडागळे सरांनी सांगितलं त्यानुसार मार्गदर्शन केलं, त्यानुसार फवारण्या घेतल्या आणि सर्व निजून एकदम छान असं बसलं. तर मका काढल्यानंतर आता मी तिसऱ्या पिकाची तयारी झालेली जवळजवळ. आता फक्त नळ्या पसरवायच्या आहे. बेड पाडल्यातच बेड थोडे म्हणजे फक्त सरी यंत्राच्या सहाय्याने थोडीशी लाईन बनवून घेतली. पावसाळ्याचं पाणी जास्त थांबू नये म्हणून बेडला उभारी दिली फक्त. आणि आता या नळ्या पसरवायच्या फक्त. आता फक्त नळी पसरवली. यात परत आता मला मकाच लावायची. टोकन यंत्र माझ्या हिशोबाने चालणार नाही, कारण ठिकठिकाणी अशा खुट्या आहे, हातानेच लागण करावं लागेल यावेळेस. पण बाकीचा खर्च वाचल्यामुळे, नागटी, रोटर, त्यामुळे काय अडचण नाही. पूर्ण हा 2.5 एकराचा प्लॉट आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, कपाशीच्या काड्या ज्यावेळेस मी कापल्या होत्या, कपाशी ज्यावेळेस कापली तिच्या काड्या तशाच पडल्या होत्या. मका लगेच लावली होती. आणि सर्व मका निघाल्यानंतर कपाशीच्या ज्या जळाऊ काड्या होत्या त्या नंतर काढल्या. त्याचा व्हिडिओ त्याच्या अगोदरच टाकला आहे. आणि तुम्ही बघू शकता ह्या काड्या सर्व तसेच. पालापाचोळा सर्व तसाच आहे. याचंच खत भरणार आणि हेच आपल्या शेतीला सेंद्रिय कर्ब वाढवण्याचं काम करणार. मकाचं पण पडलं आहे, काहीच उचललं नाही. जेवढं फक्त थोडंफार ट्रॅक्टरने जमा केलं तेवढंच फक्त, बाकी असते. कारण आपल्याला जर आवतच हाकलायचं नाही तर बाकीचा काही विषय नाही. आणि तेच जर पारंपरिक पद्धतीने जर समजा आपण शेती वखरलं किंवा काही केलं तर हे सर्व काड्या नडतात त्या वखरायला, मोगडा हाकलायला. बैलांच्या सहाय्याने ज्यावेळेस करतो आपण त्यावेळेस खूप त्रास होतो. मग तसं ह्या आधुनिक शेतीमध्ये चांगली अशी सुविधा आहे. तुम्ही याला काहीच न करता याला जागेवर कुजू दिलं तरी चालतं. हात लावायची गरज नाही, सडू द्यायचं मस्त, त्याचंच खत तयार होतं. हे जुने कपाशीचे खोड आहे, हे अशी वाळत आहे. आता याला पाला आला होता पण वाळला तो आता. काही आहे, काही ठिकाणी दिसत असतील तुम्हाला, इथं नाही, त्या एक ठिकाणी आहे. तेवढी जागा फक्त समजा ती थोडी कपाशी वरून कापली गेली होती, तिथं फक्त आता शेंटे कट करायचे तिचे, किंवा कापून घ्यायची फक्त अजून थोडी खालून पुन्हा भर द्यायचं काम झालं आहे. आता परत आता फक्त नळ्या पसरवून मका लावायची.
वरच्या प्लॉटमध्ये दाखवतो तुम्हाला मी. सर्व बेडचं काम झालेलं आहे. हा बेड फोडला नाही, काही नाही, सर्वच तसंच आहे. तुम्हाला कपाशीच्या काड्या दिसू शकते. या थोड्याफार राहिले, यांचे फक्त कोंब मोडून घ्यायचे, बाकी काहीच नाही करायचं. एवढ्या जागेत थोडा आहे. समजा अशी एखादी काडी असली कापली तरी चालती, खेळून खडून कापून घ्यायची, कारण आता त्या किरकोळ आहे. पूर्ण शेतात 10-15 असतील, 20-25 बस. तर असं छान असं तंत्रज्ञान असल्या कारणाने तुम्ही पण फायदा करू शकता या गोष्टीचा. मी तर नक्कीच फायदा करतो आहे. आणि अजून एक गोष्ट, तुमचा खर्च माफक होतो, एकदम कमी होतो. माझं स्वतःचं ट्रॅक्टर असल्या कारणाने मी बेडला थोडी भर दिली. जर तुमच्याकडे नसेल किंवा नाही करायचं, नाही दिली तरी चालते. आहे तसंच तुम्ही दुबार पीक, तिसरं पीक घेतलं तरी चालतं. हे सर्व काड्या कपाशी दिसू शकतात.